माझं आयुष्य इतकं सोपं नाही जेवढं लोकांना दिसतं. त्या 11 वर्षात मी एक नाटक पाहिलं नाही, एक चित्रपट पाहिला नाही, एक पार्टी नाही. मी खचले असं नाही म्हणणार, मी कधीच खचले नाही. पण मी दुःखी होते. पण आई गेल्यावर एकटेपणा आला आणि एकट्याने आयुष्य जगायचं कसं हा मोठा प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला. पण या जगामध्ये जर टिकून राहायचं असेल आणि मानसिक शांती हवी असेल तर स्वतःवर, स्वतःच्या गुणदोषांसकट प्रेम करायला शिकायला पाहिजे. आज थोडं बोलूया, आज थोडं ऐकूया आणि मग मनमोकळं जगूया. अहो हेच तर ब्रीद वाक्य आहे आपल्या द हिलिंग सर्कलचं. हाय, मी वनश्री पांडे तुम्हा सर्वांचं द हिलिंग सर्कल विथ वनश्रीमध्ये स्वागत करते. तुम्ही पहिल्या एपिसोडला भरभरून प्रेम दिलं, खूप शुभेच्छा दिल्यात. असंच प्रेम देत राहा. भावना, इमोशन्स, फीलिंग्स या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. हल्ली ना माझ्याकडे जे लोक हिलिंगला येतात त्या मुलांना मुलींना मी विचारते की काय हवं आहे तुम्हाला लाईफमध्ये. तर बहुतांश उत्तर जे मला येतं ते म्हणतात आम्हाला प्रेम हवं आहे, प्रेमाची गरज आहे, जोडीदार हवा आहे, साथीदार हवा आहे, प्रेम पाहिजे. पण तुम्हाला एक सांगू का, प्रेम ना इथे तिथे शोधून मिळत नाही. प्रेम ना आपल्या आतच असतं आणि त्यालाच आपण सेल्फ लव्ह असं सुद्धा म्हणतो. येस, आजचा जो विषय आहे तो सेल्फ लव्हबद्दलच आहे. आणि जेव्हा मी सेल्फ लव्हबद्दल विचार करते ना तेव्हा मला आधी काही कळायचं नाही सेल्फ लव्हबद्दल. पण जेव्हा सेल्फ लव्ह मी हिलिंग मोडॅलिटी म्हणून प्रॅक्टिस करायला लागले त्यानंतर जे अनुभव आले आणि जेव्हा मला त्या सेल्फ लव्हचा अर्थ कळला मी मला नव्याने ओळखायला सुरुवात केली. सो जेव्हा या विषयावरती पॉडकास्ट करायचा ठरला तेव्हा माझ्या मनात माझ्या खूप जुन्या मैत्रिणीचं नाव आणि ऑफकोर्स ती अतिशय फेमस लेखिका आहे, तुम्ही ओळखतच असाल, तिचं नाव डोक्यात आलं. एनी गेसेस? करेक्ट, रोहिणी निनावे. सो चला तिचं स्वागत करूया आणि तिच्या दृष्टिकोनातनं सेल्फ लव्ह म्हणजे काय हे बघूया. सो लेट्स वेलकम रोहिणी. हाय रोहिणी. हाय. कशी आहेस? गुड. आज इथे भेटतोय आपण. हो. सो रोहिणी, सेल्फ लव्ह मी म्हटलं जेव्हा की आपण याच्यावर बोलूया तेव्हा तूच डोळ्यासमोर आलीस. सो मला जाणून घ्यायला आवडेल की तुझ्या अनुषंगाने सेल्फ लव्ह म्हणजे नक्की काय? सेल्फ लव्ह या शब्दामध्येच त्याचा अर्थ सामावलेला आहे. स्वतःवर प्रेम करणं. येस. जे लोक करत नाही, स्वतःवर दया करतात, स्वतःबद्दल वाईट वाटतं, स्वतःला दोष देतात पण स्वतःवर प्रेम करत नाही. पण या जगामध्ये जर टिकून राहायचं असेल आणि मानसिक शांती हवी असेल तर स्वतःवर, स्वतःच्या गुणदोषांसकट प्रेम करायला शिकायला पाहिजे. आणि या सेल्फ लव्हमुळेच त्याच्या मदतीने आपण आपला उत्कर्ष करून घ्यायला पाहिजे आणि या जगामध्ये टिकून राहण्यासाठी खूप मोठी शक्ती, मनशक्ती आपल्याला मिळते असं मला वाटतं. आणि त्यावर तू एक कविता केली आहेस. हो. सो आय थिंक एपिसोडची सुरुवात हां. आपण त्या कविता वाचनाने केली तर हां. आय थिंक सगळेच खुश होतील. येस, नक्कीच आवडेल मला. येस. कवितेचं नाव आहे रोज एक नेम कर. रोज एक नेम कर, स्वतःवरती प्रेम कर. रोज एक नेम कर, स्वतःवरती प्रेम कर. आरशात बघून स्वतःला म्हण तुझ्यासारखी नाही कुणी. आरशात बघून स्वतःला म्हण तुझ्यासारखी नाही कुणी. सावळी स्थूल वा असो ठेंगणी, तू सुंदर तू देखणी. लाजायचं नाही देहाला, मनाशी हे ठाम कर. लाजायचं नाही देहाला, हे मनाशी ठाम कर. रोज एक नेम कर, स्वतःवर प्रेम कर. कशी जगतेस, कशी वागतेस, केवढी हसतेस, कशी दिसतेस. म्हणतील शोभत नाही तुला, या वयात केवढी नटतेस. जे केलं नाहीस आजवर ते सारं मुद्दाम कर. रोज एक नेम कर, स्वतःवर प्रेम कर. सगळे नाहीचे बंध तोडून, सगळे नाहीचे बंध तोडून, सगळे नाहीचे बंध तोडून एकदा एकटी बाहेर पड. बिचारेपणाची कात टाकून तुझी तू नव्याने घड. वीज तुझ्यात, तेज तुझ्यात, मातीचंही हेम कर. रोज एक नेम कर, स्वतःवर प्रेम कर. वाव, अमेझिंग रोहिणी, खूप छान. म्हणजे मी नेहमीच ऐकते तुझ्या कविता, पण प्रेक्षक हो, रोज एक नेम कर, स्वतःवर तू प्रेम कर. हे सगळं फॉलो करायचंय तुम्हाला सुद्धा. सो येस रोहिणी, आपली मैत्री ऑलमोस्ट 20-22 वर्ष झाली आणि ओळखते मी तुला आणि मी तुझं लाईफ खूप जवळनं पाहिलेलं आहे. पहिला प्रश्न मला असा विचारावासा वाटतो
की सेल्फ लव्ह तुझ्या दृष्टिकोनातनं काय आहे आणि सेल्फ लव्ह तू प्रॅक्टिस कशी करतेस डे टू डे लाईफमध्ये, म्हणजे काही टेक्निक्स आहेत का की ते नॅचरली होतं? सो आम्हाला ते जाणून घ्यायला आवडेल. माझं आयुष्य इतकं सोपं नाही जेवढं लोकांना दिसतं, कारण माझ्या आयुष्यात बऱ्याच अशा घटना घडून गेल्या की ज्याच्यामुळे मी खचले असं नाही म्हणणार, मी कधीच खचले नाही, पण मी दुःखी होते आणि माझ्या मागे काळजी होती. कारण माझी आई तुला माहीतच आहे 11 वर्ष बेडरिडन होती. तर त्यामुळे तोपर्यंत मी आईची काळजी घेत होते, तोपर्यंत हा विचार माझ्या मनात नाही आला की मी माझ्यावर प्रेम करायला पाहिजे. पण आई केल्यावर एकटेपणा आला आणि एकट्याने आयुष्य जगायचं कसं हा मोठा प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला. आणि मी विचार केला की मी खूप गोष्टी सोडून दिल्या होत्या. म्हणजे त्या 11 वर्षात मी एक नाटक पाहिलं नाही, एक चित्रपट पाहिला नाही, एक पार्टी नाही, कारण आईला सोडून कुठेच जाता येत नव्हतं. पण मग नंतर विचार आला की ज्या ज्या गोष्टी मागे सुटून गेल्या आहेत त्या गोष्टी उपभोगण्याचा मला अधिकार आहे, कारण मी तेवढं काम करते आहे, मी इतरांसाठी खूप काही करते, तर मला स्वतःला पण काहीतरी द्यायला हवं. हा विचार करून माझ्या ज्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण करायला मी हळूहळू सुरुवात केली. एका दिवसात हे सेल्फ लव्ह येत नाही तुमच्यात, इट्स अ प्रॅक्टिस. तुम्ही स्वतःला समजवायला पाहिजे की मला या गोष्टीचा हक्क आहे करण्याचा. आणि मला असं खरंच सांगावं असं वाटतं की ही गोष्ट तू मला जाणवून दिलीस की रोहिणी, आपल्याकडे पैसे आहेत, आपल्याकडे वेळ आहे, आपण हे करू शकतो, तर उगाच ते मन मारत कशाला ते पैसे साठवत बसायचं आणि अगदी पुढच्या आयुष्याचा खूप विचार करून आत्ताचा क्षण जगायचा नाही कसा. त्यापेक्षा आपण आनंद उपभोगायला पाहिजे. आणि मी तुझ्याकडून काही काही गोष्टी शिकत गेले आणि मी खरोखरच आयुष्यामध्ये मग त्याच्यानंतर मी अनेक ठिकाणी फिरले, देश विदेशात फिरले, पाहिजे ते कपडे घेतले. कारण आमचं पण लहानपण असं खूप श्रीमंत नव्हतं, मध्यमवर्गीय होतो आम्ही. आणि त्यावेळेला खूप मनामध्ये आमच्या वडिलांनी आम्हाला काहीही कमी केलं नाही, त्यांच्या परीने जे करायचं ते केलं. पण आपण ज्या क्षेत्रात वावरतो आहोत, तू मी वगैरे, आपण ग्लॅमर क्षेत्रात वावरतो, तिथे एका विशिष्ट पद्धतीने आपल्याला जगावं लागतं. तर ते मला आहे ना, पण एकतर माझी वृषभ रास आहे, त्यामुळे खूप छान छान चौकीची आवड आणि राजेशाही जगणं म्हणतात तसं चांगल्या चांगल्या गोष्टी खाणं, चांगलं राहणं, चांगलं वागणं, चांगलं दिसणं हे गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि हे कुठेतरी मला माझंच कळलं की आपण जर चांगलं राहिलो, आपण जर प्रेझेंटेबल राहिलो, तर समोरच्यालासुद्धा चांगलं वाटतं, तर का नाही असं म्हणून मी माझं आयुष्य माझ्या पद्धतीने जगायला सुरुवात केली. आणि कोणी काहीही म्हटलं तरी त्याकडे मी दुर्लक्ष केलं आणि मी मला हवं तसं जगत राहिले. अशा तऱ्हेने मी म्हणजे माझ्या आयुष्यावर प्रेम करायला सुरुवात केली. व्हेरी गुड. मग काही टेक्निक्स आहेत का, किंवा सेल्फ टॉक म्हण किंवा काही लिखाण किंवा असं काही? मी तुला सांगू, याच्यात खूपच मला देवानी एक जी कला माझ्याकडे दिली लिखाणाची, ती ज्याच्याकडे लिखाणाची किंवा कुठलीही कला असते ना, त्याच्यातून तो स्वतःच्या भावना व्यक्त करू शकतो. आणि लिखाण तर विचारूच नकोस, त्याच्यातून तुम्ही अगदी वेगवेगळ्या भावना व्यक्त करता. कविता लिहिते मी इवन फेसबुकवर पोस्ट लिहिते आणि याला आउटलेट मिळतो तुमच्या भावनांना. तर मला वाटतं ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि प्रत्येकाने कला प्रत्येकाकडे असतेच असं नाही, पण तुम्हाला जे येतं, जे आवडतं, त्यातून तुम्ही ते व्यक्त करायला पाहिजे. आणि मी काय करते म्हणशील तर मला गाणी ऐकायला आवडतात, मला चित्र काढायला आवडतात, मी बऱ्यापैकी चित्र काढते, मला डान्स करायला सुद्धा आवडतो. तेव्हा कोणी नसतं तेव्हा मी डान्स करते, मी गाणे म्हणते. मला ज्या ज्या चित्रपट बघायला आवडतात, मी अतिशय नाटकं बघते, गाण्याच्या कार्यक्रमांना जाते, मित्रमैत्रिणींना भेटते आणि चांगलं चांगलं खाते वगैरे. म्हणजे मला असं वाटतं की जे जे माणसाला करता येतं ते त्यांनी करावं. आणि मी करायला सुरुवात केली आणि मला त्या सगळ्या गोष्टीत मला आनंद मिळतो असं मला वाटतं. व्हेरी गुड. सो रोहिणी, तू ऑलमोस्ट आता 25 वर्षांपासून लिहितेस. 28. येस. सो मला तुला विचारायचं आहे की तू अनेक पात्र लिहिलीस, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, कधी सासू फिनाईल घालते जिन्यावर आणि तीच सून वटसावित्रीची पूजा करते. सो हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॅरेक्टर्स जेव्हा तू लिहितेस, सो मला असं जाणून घ्यायचं की त्या कॅरेक्टर्सचा, त्या पात्रांचा तुझ्यावरती पर्सनल लाईफवरती त्याचा इम्पॅक्ट होतो का, किंवा असं कुठलं एखादं कॅरेक्टर आहे का की ते कॅरेक्टर रोहिणीवर हावी झालंय आणि त्याचा तुला काही त्रास झालाय का, आणि त्यातनं तू बाहेर कशी येतेस? ॲक्च्युली मला असं वाटतं की माझ्या आतमध्येच एक दामिनी आहे आणि होती. म्हणजे माझ्या आईच्या आजारपणात मी जे काही सहन केलं आणि त्यामुळे मनामध्ये जी चीड व्यवस्थेबद्दल निर्माण झाली, त्यातूनच दामिनी निर्माण झाली. आणि माझी कुठलीही नायिका जर तू बघितलीस तर ती अन्यायाविरुद्ध लढणारीच आहे. त्यामुळे मला कधी ह्यांचं कॅरेक्टर रंगवताना कधी त्रास नाही झाला, पॉझिटिव्ह किंवा बंडखोर नायिका.
पण खलनायिका रंगवताना सुद्धा मला अशासाठी त्रास नाही झाला. एक तर हे बघ, प्रतिभा असते माणसामध्ये आणि लिखाण म्हणजे काय असतं किंवा अभिनय म्हणजे काय असतो. तुमच्या आसपास असे लोक असतात जे तुम्ही बघता, पण ते तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. ही अशी वागते, ही अशी वागते, ही अशी वागते. आणि मग तेच तुम्हाला त्या खलनायिकांमध्ये त्याच्यामध्ये ॲड करता येतं. आणि असं म्हणतं असं कुठे असतात लोक, असं नाही आहे. प्रत्यक्ष आयुष्यात त्याच्यापेक्षा वाईट लोक असतात. तर तुम्ही त्यामुळे ते लिहिताना पण त्रास होत नाही असं नाही, कारण तुम्ही स्वतः वाईट नसता. तर परकाया प्रवेश करून तुम्हाला ते सगळं वाईट लिहावं लागतं. तो बॅलन्स कधी कधी साधावा लागतो. असं तुला एक उदाहरण सांगते की अधुरी एक कहाणी नावाची एक मालिका लिहिली होती. त्याच्यामध्ये कल्याणी पटवर्धन म्हणून नीना कुलकर्णींनी ती भूमिका केली होती आणि आजही त्या आठवण काढतात की रोहिणी तू ती काय भूमिका लिहिली होतीस. पण त्याचे 100 भाग झाल्यानंतर मला एवढा त्रास झाला त्याचा, सतत डोकं दुखायचं. अखेर मी ती मालिका काही भागांसाठी सोडली. पण ही निगेटिव्हिटी आहे ना, तर ते तुम्हाला जमलं पाहिजे की ते तिथल्या पुरतंच राहिलं पाहिजे. नंतर मी ते शिकले, नंतर मी लिहिलं आणि मला त्रास झाला नाही. पण थोडाफार त्रास हा तुम्हाला होतोच जेव्हा तुम्ही निगेटिव्ह लिहिता तेव्हा. पण ते तुम्हाला सगळं होतं. आम्ही लिहिताना आमचा चेहरा बघण्यासारखा असतो. प्रेमाचं लिहिताना असं असं करून लिहिणार, आनंदाचं असेल तर असं असं करून, विनोदी असेल तर कारण आम्ही स्वतःशीच असतो, किंवा रडताना डोळ्यातून पाणीसुद्धा येतं कितीदा, म्हणजे जर इमोशनल सीन असेल तर. तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होतात तुमच्यावर. पण तुम्हाला ही एक सवय करून घ्यावी लागते ॲज अ रायटर, किंवा जसं तुम्हाला स्विच ऑन स्विच ऑफ असतं ॲक्टर लोकांना, तसं तुम्हाला करता आलं पाहिजे की तुम्हाला पटकन त्या पात्रातून बाहेर येता आलं पाहिजे. जसं अजून एक प्रश्न मला लोक विचारतात, अहो तुम्ही एकाच वेळेला 2-3 सिरियल लिहितात, मग असं कधी होत नाही का की इकडचं पात्र तिकडच्या ह्याच्यात गेलं वगैरे वगैरे. पण ते तसं करून चालत नाही. आता आपण काय लिहितो, आता आपण आसावरीचं कॅरेक्टर लिहितोय, तिची गोष्ट लिहितोय. आता आपण काय करतोय, आपण सायलीची गोष्ट लिहितोय, आपण मधुराची गोष्ट लिहितोय. हे सगळं डोक्यात ठेवावं लागतं आणि तुम्हाला लिहावं लागतं. असं आहे. कमाल आहे. म्हणजे कधी असं झालंय का रोहिणी की पात्र तुझ्याशी बोलली आहेत लिहिताना? कारण मी अशी एक फिल्म बघितली होती, त्याच्यामध्ये ती पात्र त्याच्याशी बोलायला लागतात आणि तो त्याच्यात गुरफटत जातो. कारण मी जो तुझा अभ्यास केलाय, अनुभव घेतलाय, माणसांपेक्षा पात्रांमध्येच जास्त रमतेस तू. सकाळी 4:30 वाजता उठून आपल्या आयुष्याचं काय करायचं हा विचार नाही करत, आयुष्यात काय करायचं हा विचार. मग असं काही असं एखादं स्ट्रॉंग पात्र जे तुझ्याशी बोलतंय असं कधी तुला वाटलंय का? नाही, पण माझ्या सगळ्याच पात्रांशी मी बोलत असते. असं काही नाही की हे म्हणजे की आज काय करायचं आणि ही काय करेल. तर अगं सतत डोक्यात विचार असतात ते सगळं, की काय करायचं, ही काय करेल, हा सीन करणार, यावेळेला ही बोलेल. हे सगळं मनाशी कॅल्क्युलेशन सतत चालू असतं आणि त्या पात्रांशी मी सततच बोलत असते. म्हणजे असं काही नाही. त्यांची दुःख आमची दुःख होतात, आमचं सुख त्यांचं सुख होतं. म्हणजे एकरूपता म्हणतात, त्याच्याशिवाय तुम्ही नाही लिहू शकत. आणि आम्ही आमच्या काळी ज्या मालिका लिहिल्या त्या खरोखर लोकांना यासाठीच आवडल्या आणि यासाठीच लोक आजही हे करतात, कारण ती खरी पात्र वाटतात. ती खोटी पात्र नाही, ती उथळ नाही, ती वरवरची नाही, ती तुमच्या माझ्यासारखीच माणसं आहेत, व्यक्तिमत्व आहे. सो मला पुढे असं विचारायचं आहे की बऱ्याचशा मालिका तू लिहिल्यास, सासू, सुना, कधी श्रीमंत हिरो, कधी गरीब हिरोईन. पण तुला असं वाटतंय का, म्हणजे आफ्टर पॅन्डेमिक जसा पूर्ण काळ बदलत चाललाय, स्पिरिच्युअल गोष्टींवरती सिरियल्स येणं किंवा हिलिंग मोडॅलिटीजवरती किंवा अध्यात्म याच्यावरती काही फिल्म्स किंवा नाटक हे येणं गरजेचं आहे का? कारण नवीन पिढी, माझ्याकडे जे क्लायंट्स येतात, बरीचशी नवीन पिढी येते आणि त्यांना उत्सुकता आहे जाणून घ्यायची. सो तशा धर्तीवर तू एखादा कार्यक्रम किंवा शो किंवा सिरियल करायला आवडेल का तुला? आणि असेल तर काय विषय असेल? सध्या असं आहे, मालिका क्षेत्रात तुम्हाला काय वाटतं हे अजिबात महत्त्वाचं नाही आहे. आणि तू जे अध्यात्म किंवा या सगळ्या गोष्टी म्हणतेस तर त्या समजायला खूप वरची पातळी पाहिजे. म्हणजे निदान नॉर्मल शिक्षित लोकांची. आता जो प्रेक्षक वर्ग आहे, सॉरी टू से, आपल्या शहरातले लोक आहेत ना, ते आता वेबसिरीजकडे आणि इतर भाषातल्या चित्रपटांकडे वळलेले आहेत जास्त. आणि हे दुसऱ्या तर लोकांना काही डोक्याला ताप नको असतो. त्यांना हे कळत नाही की या गोष्टीची किती गरज आहे त्यांना. कारण दुःख कुणाला नाही, निराशा कुणाला नाही आहे, प्रॉब्लेम कुणाला नाही, सगळ्यांना आहे. आणि यातून मार्ग कसा निघू शकतो हे त्यांना सांगायची गरज आहे. जे एखाद्या नाटकातून तू मांडू शकतेस, एखाद्या वेबसिरीजमधून मांडू शकतेस, पण ते समजण्याची तेवढी कुवत पाहिजे प्रेक्षकांची. तर हा कार्यक्रम तू म्हणालीस तसा
जसं तू आत्ता करतेस तसा तो कार्यक्रम व्हायची फार गरज आहे. आणि आजच्या काळामध्ये एवढी निराशा पसरलेली आहे आणि एवढी स्पर्धा वाढली आहे की या गोष्टीची अत्यंत गरज आहे. पण ती गरज समजून घेण्याची आणि समजावून सांगण्याची खरंच आवश्यकता आहे. तर त्यासाठी असे कार्यक्रम होण्याची गरज आहे असं मला वाटतं. आणि खूप चांगला हा उपक्रम तू आत्ता जे करते आहेस ते, कारण ती जास्तीत जास्त लोक बघतील, कारण ही चॅनल इतकं लोकप्रिय आहे. तर मला अगदी खात्री आहे की ही तुमचा जो उद्देश आहे तो लोकांपर्यंत पोहोचेल असं मला वाटतं. हो, कारण हिलिंग इज फीलिंग. या. तुम्ही काय फील करता हे जास्त महत्त्वाचं आहे. होय. आणि तुम्ही काय फील करता हे आपण 5 सेन्सेसमधनं अनुभवत असतो. तो आमचा हा प्रयत्न आहे की जास्तीत जास्त बायकांना, सगळ्यांनाच, म्हणजे जे कोणी हे पाहतायत, की त्यांनी सेल्फ लव्ह किंवा आपण ग्राउंडेड राहून कशा छान पद्धतीने लाईफ फुलवू शकतो. कारण आपण इथे येतो तेव्हा 2च गोष्टी आणतो, चॉईसेस आणि डिसिजन्स, की आपण काय घेतो. सो रोहिणी, कमिंग बॅक टू अवर क्वेश्चन्स, मी जे काही तुला बघते, यू आर अ व्हेरी स्ट्रॉंग लेडी आणि तू सगळ्या गोष्टी इंडिपेंडेंटली केलेल्या आहेस. पण इंडस्ट्री, स्पेशली आपली इंडस्ट्री, सिरियल इंडस्ट्री आहे, फिल्म इंडस्ट्री आहे, किंवा इव्हन नाटक, इथे मेल डॉमिनेशन किंवा पुरुषांचं वर्चस्व खूप जास्त आहे. त्याच्यामध्ये म्हणजे आय एम टॉकिंग अबाउट 25 इयर्स अगो, 25 वर्षापूर्वी जेव्हा तू सुरुवात केली तेव्हा तर अजूनच, आता तरी खूप ओपननेस आहे. मग या पुरुषांमध्ये किंवा मेल डॉमिनेशन हे तुला अनुभवलंस का तू, पहिली गोष्ट. आणि हे सगळं करत असताना एक रोहिणी निनावे म्हणून इतके वर्ष, इतक्या मालिका, इतके फिल्म्स, इतकी नाटकं कशी काय लिहू शकलीस? म्हणजे ह्या सगळ्यांना फेस करून कौतुकाची गोष्ट आहे, बट आम्हाला ऐकायला आवडेल. असं आहे की मी पहिली मालिका जी लिहिली याला नशीब पण लागतं. म्हणजे असं नाही आहे, तुम्हाला संधी पण मिळावी लागते. नुसती तुमच्याकडे कला असून चालत नाही. दामिनी ही पहिली मालिका लिहिल्यानंतर ती एवढी लोकप्रिय झाली की मला स्मिता तळवलकरांसारखी ही मिळाली, निर्माती मिळाली. मी अवंतिका लिहिली, ती पण लोकप्रिय झाली. तर तो स्ट्रगल, काम मिळण्यासाठीचा स्ट्रगल मला म्हणजे करावा नाही लागला, पण काम टिकवण्यासाठी करावा लागला. पण त्याचं कारण पुरुष नव्हतं. एकतर तुमचं नाव झालं की तुम्हाला कुठेही जाऊन कुठल्याही तऱ्हेची तडजोड करणं किंवा कोणाचं काही ऐकून घेणं. आणि मी कुणाचंही, म्हणजे कोणीही केलेला अपमान अजिबात आजपर्यंत सहन केला नाही. बाकी तुम्ही 10 वेळा लिहायला सांगा, 10 वेळा लिहायला तयार आहे. पण कुठल्याही पुरुषाने काय किंवा कुठल्या बाईने काय माझा अपमान केलेला मला आवडत नाही, कुणालाच आवडत नाही. पण त्याच्या विरुद्ध तुम्हाला बोलता पण आलं पाहिजे. पुरुषांचं म्हणशील तर फक्त एकच आहे की आपल्याकडे कंपुशाही आहे. तर ते रात्री बसून ड्रिंक्स घेत गप्पा मारणं, पार्ट्या देणं वगैरे या सगळ्या गोष्टी मी केल्या नाहीत. मला करायची गरज पडली नाही. आणि मला असं वाटतं की आपण जितकं अंतर ठेवतो पुरुषांशी तेवढं त्या अंतरावर राहतात. आणि हे मी खूप आधीच मला म्हणजे लक्षात होतं की कसं वागायला पाहिजे आणि मी त्याप्रमाणे वागत होते. मी घरी बसूनच काम करते, मी नोकरी पण करते, तुला माहिती आहे. पण नोकरीमध्ये असो किंवा कुठेही असो, मी ज्या तऱ्हेने वागत होती, कोणीही माझ्याशी वाईट वागायचा प्रयत्न केला नाही. ज्यांनी केला त्यांना मी बरोबर ऐकवलं. कामाच्या बाबतीत तर माझं नाणं खणखणीत असल्यामुळे मला कधीच या गोष्टीचं सामोरं जावं लागलं नाही. आणि एकदा तुम्ही कशा आहात हे इंडस्ट्रीला कळलं की कोणी तुमच्या म्हणजे म्हणतात नादाला लागत नाही. तर त्यामुळे मला हा त्रास झाला नाही. हां, काम मिळवण्यासाठी नाही, पण या इंडस्ट्रीत राहण्यासाठी हे जे करतात ना बाकीचे लोक, काम मिळवण्यासाठी पुरुष जे बसून कंपुशाही करतात वगैरे, ते नाही केलं मी. पण सुदैवाने मला काम मिळत राहिलं. सुदैवाने माझ्याशी कोणी अतिशय टोकाला जाऊन वाईट वागलं नाही. आणि मी तिथल्या तिथेच, असं नाही आपल्या बायकांना अनुभव येतातच, पण एकदा दोनदा तुम्ही ऐकवलं की नाही रे ती तशी नाही, असं म्हणून कोणी आपल्या वाट्याला जात नाही, असं आहे. त्यामुळे टिकून राहिले मी. ओके. आणि या सगळ्यामध्ये जसं म्हणाल की तुला लेडी प्रोड्युसर्स खूप मिळाले, तर त्यांच्याबरोबरचा अनुभव कसा होता? लेडी प्रोड्युसर्स ना, म्हणजे प्रोड्युसर म्हण किंवा चॅनलमध्ये म्हण, असं मला ना संमिश्र अनुभव आला. जसं स्मिताताई होत्या, स्मिता तळवलकर, ह्या माझ्या मोठ्या बहिणीसारख्या होत्या. आणि त्या होत्या तोपर्यंत खरोखर छत्र होतं माझ्या डोक्यावर किंवा पाठीवर हात होता. त्या अतिशय त्यांनी प्रेमाने मला वागवलं. खूप खूप जण होतं. पण इतर काही दिग्दर्शिका होत्या, नंतर प्रोड्युसर होत्या, चॅनलमधल्या बायका, यांनी खूप त्रास दिला. तू मगाशी पुरुषांचं विचारलंस, पण मला बायकांनीच जास्त त्रास दिला. कारण बायका ह्या काय म्हणतात त्याला, हेवे दावे करणारे असतात, जेलसी असते त्यांच्या मनात की काय वगैरे. किंवा ईपीसनी वगैरे सुद्धा, म्हणजे असं तुला एक उदाहरण सांगितलं तर तुला वाटेल, म्हणजे एका प्रोड्युसरनी तर माझ्याऐवजी स्वतःचंच नाव देऊन टाकलं होतं, कथा पटकथा म्हणून.
आणि मग माझं हेअर ड्रेसरच्या खाली असं कुठेतरी नाव दिलं होतं खाली एंड स्क्रोलला की संवाद रोहिणी नावे म्हणून. म्हणजे एवढा मनस्ताप आणि अपमान मी काही कमी सहन केलेला नाही. किंवा तू आई नाही आहेस ना, मग आईच्या भावना तुला व्यक्त करता येणार नाही. हे काय लिहिले पटकथा संवाद कचऱ्याच्या टोपलीत टाकण्याचे आहेत, सारखे आहेत वगैरे असं वाटेल ते. माझ्या आईच्या आजारपणात जेव्हा मी अतिशय दुःखी अवस्थेत होती तेव्हासुद्धा मी सगळं सहन केलं. एकेका वेळेला वाटलं सोडून द्यावं हे सगळं, एवढा अपमान सहन करण्यापेक्षा. पण शेवटी आपल्याला सर्वायवल इज इम्पॉर्टंट. आणि तुम्हाला म्हणतो ना की परिस्थितीच माणसाला कणखर बनवते आणि माणूस शिकतो, तसं मी शिकले आणि मी टिकून राहिले. तर हे असे संमिश्र मला अनुभव आलेले आहेत की काही चांगले पण होते, पण अशा पण लोकांना मला तोंड द्यावं लागलं. तू म्हणालीस की एक तुला टॉन्ट तू ऐकलास की तू आई नाही आहेस, तुला काय भावना कळणार. सो तुला कधी लग्न करावंसं वाटलं नाही? तुझ्या योग्यतेचा जोडीदार मिळाला नाही का? तू ठरवूनच की नाही मला एकटीलाच राहायचं? म्हणजे इफ यू आर कम्फर्टेबल तू शेअर करू शकतेस, कारण ह्याच्या मागचा उद्देश असा आहे की एकटी राहतेस तर सेल्फ लव्ह किंवा सेल्फ कॉन्फिडन्स किंवा सेल्फ वर्थ ओळखल्याशिवाय या जगात एकट्या बाईला राहणं खूप कठीण आहे आणि तू ती राहतेस, म्हणून हा प्रश्न आहे. माझी म्हणजे मी 25 वर्षाची साधारण असताना वडील वारले. नंतर आई आजारी पडली. ती 11 वर्ष आई बेडरिडन होती. त्यामुळे मी तेव्हा लग्नाचा विचारच केला नाही, कारण तिची अवस्था अशी होती की आज ॲडमिट करू का उद्या ॲडमिट करू. त्यामुळे तिच्यासाठी ते. त्याच्यानंतर बहिणीची मुलं माझ्याकडे शिकायला आली. ती 7 वर्ष होती. बाय दॅट टाईम खूप वेळ निघून गेला होता. आणि असं काहीही नाही, मी अजिबात खोटं बोलणार नाही किंवा असं म्हणणार नाही की मला लग्न करायचं नव्हतं किंवा काय. पण मला कोणी योग्य व्यक्ती भेटली नाही. आणि सदैव थोडंसं जागरूक असल्यामुळे आपल्या आसपास, शेवटी आम्ही लेखक आहोत त्यामुळे आम्ही घरात बसतो, त्यामुळे आम्ही म्हणजे बाहेर जाणं वगैरे होत नव्हतं. आणि समहाऊ इट डिडंट हॅपन, म्हणजे झालं नाही ते. पण मी नंतर एकटं राहायला शिकले आणि मला कळलं, मला तर आसपासच्या बऱ्याच मैत्रिणी सांगतात सुखी आहेस, एकटी आहेस ती, ग्रास इज ऑलवेज ग्रीन ऑन द अदर साईड. तर मला आता सवय झाली एकटे राहण्याची आणि आय लव्ह मायसेल्फ अँड आय स्टे विथ मायसेल्फ, असं झालेलं आहे ते. आणि मला माहिती आहे की असं नाही आहे की तुम्ही एका जोडीदाराला मिस नाही करत, पण तरीही जे सत्य आहे ते स्वीकारून तुम्ही स्वतःबरोबर आनंदात राहायला शिकायला पाहिजे, असं मला वाटतं. व्हेरी गुड. सो रोहिणी, मला तुला एवढं विचारायचं आहे की आता तू ऑलमोस्ट 25 वर्ष सिरियल लिहितेस. सो नवीन जे लेखक येत आहेत किंवा बरेचदा असं पाहिलं गेलं आहे, ऑब्झर्वेशन आहे की सिनियर्सचा मान ठेवला जात नाही. तेव्हा मग तो सेल्फ रिस्पेक्ट जो असतो किंवा सेल्फ लव्हनेची एक तू इमेज त्यात तू किंवा बाकीचे सिनियर्स, मग ते जेव्हा न्यूकमर्स आपल्याला ओळखत नाहीत किंवा त्यांना माहिती नसेल, त्यामुळे अननोईंगली नोईंगली जो काही एक त्यांच्याकडनं हर्ट येतो, सो तेव्हा कसं डील करतेस? कारण तू आता खूप लेखकांच्या श्रेणीमध्ये अतिशय सिनियर आहेस, सो तूही तो अनुभव घेत असशील. नाही, हे ना नवीन लेखक असतात ते तुमच्याशी असं वागत नाही. चॅनलमधले लोक वगैरे वागतात किंवा आसपासचे लोक वागतात, प्रोडक्शन हाऊसमधले लोक वागतात. तुमच्या सिनियरिटीला, तुमच्या अनुभवाला शून्य महत्त्व आहे आजच्या काळामध्ये. त्यांना फक्त आज मागणी तसा पुरवठा, असं पाहिजे, असं ड्रामा पाहिजे, असं पाहिजे. मग ते तुम्हाला खूप शिकवतात की असं पाहिजे तसं पाहिजे. तुम्हाला खूप रिजेक्शन येतं, तर त्यामुळे तुम्हाला वाईट वाटतं आणि मी नाही करत. म्हणजे अहंकार आणि अभिमान, स्वाभिमान यामध्ये रेषा असते. हा माझा स्वाभिमान आहे, हा अहंकार अजिबात नाही की तुम्ही माझा अहंकार दुखावलात की. पण ते तुम्हाला अशा पातळीला नेऊन सोडतात की तुम्हाला असं वाटतं मला लिहिता येतं की नाही, मी लिहिलं आहे की नाही, इतका तुम्हाला कॉम्प्लेक्स येतो. पण जिथे तुमच्या मनाला, तुमच्या स्वाभिमानाला ठेच लागते तिथे काम करू नये. कारण म्हणजे शक्य असेल ज्याला त्याने, कारण हे सगळ्यांना या संघर्षातून जावं लागतं. करतात, नवीन लेखक करतायत. पण आता असं मला वाटतं आता का मी हे सहन करायचं. जितकं करता येतं तितकं करते, पण जिथे जास्त त्रास देतात लोक तिथे नाही करत. कारण तुम्ही थोडा तरी मान राखलाच पाहिजे. आणि मी नेहमी म्हणते की लेखकाला मानही मिळत नाही आणि धनही मिळत नाही आमच्याकडे. नाही रोहिणी, पण धन मिळत नाही असं मी नाही म्हणणार. धन मिळतं, नाही मिळतं तेव्हा मिळतं, पण नाहीतर खूप तू वाचत असेल किती पैसे बुडवतात आपले. हो हो, ते आहेच. पण ओव्हरऑल आपल्या स्टायलिंगकडे येऊया जरा. कारण लेखक म्हटलं किंवा तुम्ही थोडे इंटेलेक्च्युअल असाल तर असं एक गैरसमज आहे
की शबनम बॅग आणि खादीचे कपडे. पण पण तुझ्याकडे बघून किंवा इवन फॉर दॅट मॅटर मी, आपल्याला छान राहायला आवडतं. सो हाऊ यू मॅनेज दॅट? म्हणजे लेखक असून सुद्धा तू छान कपडे घालतेस, हेड टू टो मॅचिंग, आणि मला माहिती आहे किती आवडतं तुला शॉपिंग करणं. सो त्याबद्दल काय सांगशील तू? हो, म्हणजे मध्ये तुला सांगितल्याप्रमाणे आधी पैसे नव्हते, त्यामुळे आपण आपल्या म्हणतात ना, पांघरून पाहून तेवढंच पाय पसरायचे तसं करायचं. पण जसे जसे हिंदी सिरियल लिहायला लागले चांगल्या वगैरे, आपण करू शकतो अफोर्ड. तर ब्रँडेड वस्तू घेणे आणि हे सगळ्या गोष्टी म्हणजे ज्या आवडतात त्याच करून मी तुला मगाशी सांगितल्याप्रमाणे मला चांगलं राहायला आवडतं. खूप जणं असे तारावरचे कपडे काढून घालून येतात, इस्त्री नसलेले कसे येतात, विस्कटलेले वगैरे. माझं म्हणणं, तुम्हाला तसं वाटतं ना तुम्ही राहा, पण तुम्ही मला म्हणू नका. मला हे आवडतं, मी असंच राहणार. तर त्यामुळे मी मला ज्या आवडतात त्या गोष्टी मी करते आणि मी तसं चांगलं राहते. मी आदल्या दिवशी विचार करते उद्या काय घालायचं आहे, काय कानात घालायचं वगैरे. आणि माझ्याकडे घरी येशील, तुला माहितीच आहे, कार मॉल आहे आमच्याकडे. सगळे कपडे म्हणजे सगळे वेगळे वेगळे कपडे लावले, हे ठेवले. हिरव्या रंगाचे कानातले, लाल रंगाचे कानातले, सोनेरी, सगळे वेगळं बायफर्केट करून ठेवले आहेत, चपला बिपला. त्यामुळे मला त्रासच होत नाही. आज काय हिरवं हे घातले, घड्याळसुद्धा तुला माहिती 101 घड्याळ आहेत माझ्याकडे. सो लाईक अशी तो बॉक्स आहे, त्यातनं काढते. आणि तू मला म्हणाली होतीस की तुझी कोणती ईपी का क्रिएटिव्ह ती म्हणाली होती की मैं आपको मैम इतना काम दूंगी की आप सजना धजना भूल जाओगे. सो तुझ्याकडे काम मी बघते ना, खूप काम असतं तरी सुद्धा तू अप टू डेटच असते. उठते किती लवकर ना. एक्झॅक्टली 4-5 वाजता मी उठते. माझ्याकडे वेळ असतो. मला ससा म्हणायचे ऑफिसमध्ये सुद्धा, की येते धडाधड काम करून टाकते, 2 तासात पूर्ण दिवसभर मोकळी. म्हणजे हे सगळं माझ्या मते सेल्फ लव्ह म्हणतं. कारण तुझं तुझ्यात इतकं प्रेम आहे की आपण इथे ना रोहिणी गल्लत होते अशा अर्थाने म्हणतेय की सेल्फिश आणि सेल्फ लव्ह. सो ह्याच्यामध्ये तू मला जरा काय फरक आहे हे समजून सांगशील का? तू मला ओळखतेस की मी सेल्फिश नाही. मला दुसऱ्या म्हणजे सेल्फ लव्ह मध्ये सुद्धा काय माहिती आहे, आपण दुसऱ्यांना जेव्हा देतो ना, तो एक प्रकारे स्वतःवर प्रेम करण्यासारखंच असतं. कारण तुम्हाला त्याच्यातून आनंद मिळतो दुसऱ्याला देण्यामधून. तर तो सेल्फिशनेस नाही. सेल्फिशनेस म्हणजे स्वार्थीपणा, फक्त स्वतःसाठी जगणं ज्याला म्हणतात ना, त्याला सेल्फिशनेस म्हणतात. पण आपण जेव्हा दुसऱ्यासाठी पण जगतो, दुसऱ्याला आनंद होईल असं वागतो, स्वतःवर प्रेम करता करता, तेव्हा ते सेल्फ लव्ह असतं. तर स्वतःवर तर प्रेम करा, इतरांवरही प्रेम करा आणि गुणदोषांसकट प्रेम करा. हे मी नेहमी सांगते. मीही सर्व गुणसंपन्न नाही, समोरचाही सर्व गुणसंपन्न नाही. त्याचे दोष, आता माझ्या कितीतरी मैत्रिणी आहेत, त्यांच्यात दोष आहेत. मी ज्यांच्याबरोबर काम करते त्यांच्यातही दोष आहे, पण त्या दोषांसकट मी त्यांना स्वीकारलं आहे. नाहीतर माझी मैत्री टिकून राहणं, माझी नाती टिकून राहणं शक्य नाही. हे प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे की सगळंच काही तुम्हाला मिळणार नाही किंवा तुमच्या सगळ्या अपेक्षा समोरची व्यक्ती पूर्ण करणार नाही. तेव्हा हा मला गिफ्ट देतो का, तर मी याच्या जसं ते लग्नात करताना याने किती पाकिट दिलं तेवढंच मी पाकिट देणार, असं करून नाही चालत. तुम्हाला द्यावं लागतं, तेव्हा तुम्हाला मिळतं. आणि रोहिणी खरं सांगू का, आपल्याकडे जेव्हा प्रेम असतं ना, आपल्याकडे काही असतं तेव्हाच आपण देऊ सुद्धा शकतो. म्हणजे असं म्हणतात की आपलं पोट भरलं तर आपण दुसऱ्यांचा विचार करू शकतो की यांना काय खायला द्यायचं. सो खूप छान आहे की सेल्फ लव्ह आणि सेल्फिश लव्ह ह्याच्यामध्ये थिन लाईन आहे. त्याचा जर आपण विचार केलात आणि सेल्फ लव्ह, माझ्यासाठी सेल्फ लव्ह काय आहे? सेल्फ डिसिप्लिन. एकच गोष्ट आपण रुटीनमध्ये करतोय आणि त्याच्यामध्ये परफेक्शन घेऊन, म्हणजे मेंटल, फिजिकल, इमोशनल, त्याच्यानंतर फायनान्शियल, स्पिरिच्युअल, पर्सनल, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण एका बॅलन्स्ड वेमध्ये करतो ना, आणि रिपीटेड, आपण जेव्हा रिपीट लूपमध्ये गोष्ट करतो त्याच्यातनं परफेक्शन येतं. आणि आपण हे तेव्हाच करतो जेव्हा आपल्यावरती प्रेम असतं आणि आपल्याला ग्रो करायचं असतं. स्वतःवर प्रेम करण्याचा रियाज करता आला पाहिजे. रियाज इज द वर्ड. येस, रियाज. आणि आय थिंक सगळे दिग्गज जे होते ते रियाजच करायचे. लता मंगेशकर असो किंवा तेंडुलकर असो, सकाळच्या सुखाचा पण एक रियाज करा. सुखाचा रियाज आहे. आणि इट्स अ व्हेरी गुड पॉइंट की सुखाचा रियाज, मला सेल्फ लव्ह अनुभवायचं असेल तर सुखाचा रियाज, आणि ज्या गोष्टी तुम्हाला हव्यात लाईफमध्ये त्याचा रियाज करणं खूप गरजेचं आहे. सो रोहिणी, आय थिंक तू एक अजून छान कविता आमच्यासाठी, कोणती कविता आहे? आम्ही खूप उत्सुक आहोत. हे माझं पुस्तक आहे, 7वा ऋतू नावाचं. त्याच्यातली ही कविता आहे. कवितेचं नाव आहे लेबल्स. जेव्हा राहते एखादी स्त्री एकटी, तेव्हा अनेक लेबल्स घेऊन वाटेत उभे असतात लोक. लग्न झालेलं दिसत नाही, नवऱ्यानं सोडलं की काय, आपसात हसतात लोक. हिलाच नसेल कोणी पसंत, असते 100 अटी,
किंवा करायची असेल नुसतीच मजा किंवा करायची असेल नुसतीच मजा म्हणून राहते एकटी. मैत्रिणीच कशा हिला साऱ्या ही त्यातली तर नसेल ना. असं कोणी राहतं का कोरडं, काही लपून छपून असेल ना. मग अनाहूत सल्ले बिल्ले, अजून काही वय गेलं नाही, कर की लग्न गाठ कुणी, एकदा सरलं तारुण्य की विचारत नाही बाई कुणी. एकट्या बाईला एकटं राहण्याचं नसावं का स्वातंत्र्य, एकट्या बाईला एकटं राहण्याचं नसावं का स्वातंत्र्य. पण का द्यावं तिनं कुणाला कुठलंही स्पष्टीकरण. अगदी असला जोडीदार तरी हवं असू शकतं तिला तिचं वेगळंच घर. अगदी असला जोडीदार तरी हवं असू शकतं तिला तिचं वेगळं घर. एका खोलीत राहूनही असतं कधी कधी मैलांचं अंतर. असूही शकतं कोणी तिच्या आयुष्यात ज्याच्याशी असलेल्या नात्याला तिला द्यायचंच नसेल नाव. असूही शकतं तिच्या आयुष्यात कोणीतरी असं ज्याच्याशी असलेल्या नात्याला तिला द्यायचंच नसेल नाव. जिथे कुठलेच नियम नसतील, असेल फक्त तिच्या मर्जीचं गाव. जिथे कोणी तिला विचारणार नाही तिचं भूत तिचं भविष्य, जिथे कोणी विचारणार नाही तिला तिचं भूत तिचं भविष्य. रस्त्यावरच्या खांबावर डकवणार नाही कोणी तिचं चारित्र्य. नसतेच कधी मुळात ती मुळात एकटी, कारण सतत असते तिच्यासोबत स्वतः ती. व्हेरी गुड, किती छान, व्हेरी गुड, व्हेरी गुड. मी सगळ्या कविता वाचल्या नाही आहेत, पण आय रिमेंबर हे पब्लिश जेव्हा झालं होतं तेव्हा मी आले होते आणि मला खूप कौतुक वाटलं की तू माझी मैत्रीणच आणि आपली मैत्री इतक्या वर्षांची आहे. कुठल्याच लेबल्स आणि कुठल्याच एक्सपेक्टेशनवरती त्याचं फाउंडेशन ते नव्हतं. इट वॉज प्युअर फ्रेंडशिप. म्हणजे असं म्हणतात की मैत्रीला वयाचं बंधन नसतं. आपल्यामध्ये खूप अंतर असून सुद्धा, कारण मला असं वाटतं की तुमचं वय किती आहे त्यापेक्षा तुमची वैचारिक आणि बौद्धिक वेवलेंथ कशी मॅच होते. आणि त्याच्यावर म्हणून मी कधीच तुला रोहिणी ताई असं म्हणूच नाही शकले, रोहिणीच. कारण तो आपलेपणा आणि दॅट कम्स आउट ऑफ लव्ह अँड रिस्पेक्ट फॉर यू. सो रोहिणी, इथे आता आपण ना एक सेगमेंट करणार आहोत, पास्ट प्रेझेंट फ्युचर असं आहे या सेगमेंटचं नाव, जिथे तुझा एक जुना फोटो मोबाईलवरनं तुला पिक करायचा आहे आणि त्या फोटोला तुला काही सांगायचं असेल तर ते तुला सांगायचं आहे, मेसेज द्यायचा आहे आणि तो फोटोसुद्धा तुला काही मेसेज देणार आहे. आय एम एक्साइटेड. मी तुझे सगळेच वाव, व्हेरी नाईस. तेव्हा प्रत्येकाला अभिनय करावाचं वाटतं. Yes. मला वाटत होतं तेव्हा मी असे फोटो काढले. आय वॉन्ट की तू आता त्या फोटोकडे पाहावंस आणि ही जी जर्नी, हा जो प्रवास तू एकटीने जे काही आहे जो तू पार केलेला आहेस, तर या रोहिणीकडे बघून आता तुला काय सांगावंसं वाटतं तिला? रोहिणी, जेव्हा तू ही सुरुवात केलीस तेव्हा तुला वाटलं नव्हतं की तू एवढं नाव कमावशील, एवढा मोठा प्रवास तुझा होईल. तू कॉलेजमध्ये असताना वडिलांनी तुझं कौतुक केलं की चांगल्या कविता करतेस, पण तुला वाटायचं की तुझे वडील आहेत म्हणून तुझं कौतुक करत आहेत. पण जेव्हा कॉलेजमध्ये तुला काव्यस्पर्धांमध्ये वारंवार बक्षिसं मिळायला लागली तेव्हा तुझा आत्मविश्वास वाढत गेला आणि काम करता करता अचानक दामिनी नावाची मालिका मिळाली आणि तिथून पुढे तू वळून पाहिलं नाहीस. अनेक वाईट चांगले असे अनुभव आले, पण त्यामधून सुद्धा तू अतिशय खंबीरपणे उभी राहिलीस आणि हा खंबीरपणा तुला तुझ्या आईकडनं मिळाला. कारण तुझ्या आईला सांगितलं होतं की तुम्ही 2 महिने जगाल आणि त्यावर तिने फक्त इच्छाशक्तीवर 11 वर्ष काढली आणि तिने तुला शिकवलं की जिजीविषा म्हणजे काय असतं. कुठलंही संकट आलं तर कसं त्याला सामोरं जायला पाहिजे आणि हसत जगायला पाहिजे. तिच्याकडनं हे घेऊन, वडिलांकडनं प्रतिभा घेऊन तू पुढे आलीस आणि तुला कळलं की आयुष्यामध्ये जर आपल्याला आनंदाने जगायचं असेल तर कसं जगायचं. दुःखही तू सहन करतेस, कारण तुला माहिती आहे दुःख सहन केल्याशिवाय सुखाचं महत्त्व तुला कळणार नाही. त्यामुळे तू सुख आणि दुःख एकसारखंच सहन केलंस आणि आज तू इथवर पोहोचली आहेस आणि तुला अजून खूप पुढे जायचं आहे आणि तुझी खूप स्वप्न आहेत उरलेली सगळी पूर्ण करायची आहेत आणि ती तू पूर्ण करणार आहेस असं मला वाटतं. व्हेरी गुड. आणि पुढचा जो एक भाग आहे की ह्याच्या पुढची 10 वर्ष म्हणजे फ्युचर रोहिणी, तू कुठे बघतेय स्वतःला आणि त्यासाठी तुला काय तिला सल्ला द्यायचा आहे? तू मगाशी सेल्फ डिसिप्लिनबद्दल बोललीस. मी थोडंसं आहे ना माणूस वाहवत जातो, मी हे सांगेन, कारण हे तुमचं स्पिरिच्युअल हे असल्यामुळे की माणूस आहे ना थोडासा त्याला सुख मिळायला लागलं की तो कॅरीड अवे होतो. पण कुठेतरी स्वतःला शिस्त घालायला पाहिजे,
कारण हे तुझ्याकडून बोलून मला बऱ्याच गोष्टी कळल्या अशा, की माणसाने वाहवत जाऊ नये, कुठेतरी थांबायला हवं आणि ते त्याला कळायला हवं आणि त्यासाठी मेडिटेशनची गरज आहे. आता कोणी म्हणेल की काय गरज आहे या सगळ्या गोष्टींची, काय ती ब्रेसलेट घालता आणि काय ते आकडे लिहिता आणि काय. पण तुझ्याकडनं ज्या ज्या लोकांनी हे शिकले त्यांना फायदाच झाला आणि ह्या गोष्टीची आयुष्य आजचं जे धकाधकीचं आयुष्य आहे तणावपूर्ण त्याच्यासाठी फार गरजेचं आहे. तर मला असं वाटतं मी आत्ता नुकतीच, कारण मला थोडंसं आजारपण आलं त्याच्यातून मी शिकले की माणसाने स्वतःला कुठेतरी थांबवलं पाहिजे, कुठेतरी डिसिप्लिन. तर मी माझं पुढचं आयुष्य डिसिप्लिन बघते सर्व अर्थाने, की भावनांबरोबरही वाहवत जायचं नाही, मिळालेल्या यशाबरोबरही वाहवत जायचं नाही, सुखाबरोबरही वाहवत जायचं नाही. तुम्हाला जर दीर्घकाळ टिकून राहायचं असेल तर तुम्हाला काही गोष्टींना लगाम घातला पाहिजे. आपल्या कल्पना आणि स्वप्नांना लगाम घालू नका, पण आपल्या वाहवत जाणाऱ्या गोष्टींना नक्की लगाम घाला. आणि त्यासाठी हे सगळं थोडंसं अध्यात्माचा स्वीकार करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. की योगा, मी आता योगा करते. शरीर, कारण म्हणतात ना स्वस्थ शरीरामध्ये स्वस्थ मन असतं, स्वस्थ आरोग्यदायी. तर ते असतं, ते ही गोष्ट अत्यंत गरजेची. आजच्या काळात तुम्हाला विचारशील तर मला माझी तब्येत प्रकृती चांगली राहावी, मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य असावं असं वाटतं. पुढचं म्हणशील तर माझी अजूनही काही स्वप्न आहेत की मला वेबसिरीज लिहायचे, मला उत्तम नाटक जे मी लिहिलं आहे ते रंगमंचावर यावंसं वाटतंय. आणि माझ्या आसपासची माणसं टिकून राहिलेली असावीत, तशीच ती टिकवून ठेवणं फार गरजेचं असतं, नाहीतर माणूस एकटा पडतो. तर त्याची पण मला गरज वाटते. आणि मी असं पुढचं आयुष्य सुखाचं बघते, समाधानाचं बघते. सुख म्हणजे ऐहिक सुख नव्हे, मानसिक सुख म्हणते. तर तसं मी आयुष्य पुढे बघते. व्हेरी गुड. आणि जसं तू मेडिटेशनबद्दल म्हणालीस, तू माझ्याकडे बरेच सेशन्स घेतलेले आहेत, तर त्यातली कुठली तू मोडॅलिटी आहे किंवा प्रॅक्टिस तू रोज फॉलो करतेस का, आणि कसा थोडा फायदा? अफर्मेशन्स मी करते. मला असं वाटलं की त्याची गरज आहे. आणि मी असं बघितलं की जे लोक मॅनिफेस्ट करतात खूप स्ट्रॉंगली, त्यांच्या त्या इच्छा पूर्ण होतात. आणि नाही झाल्या तरी अपेक्षाच करायच्या नाही, पण किंवा मनाशी ठरवायचं की हे होणारच आहे, तरच ते घडेल, नाही तर नाही घडणार. हे पण तूच मला सांगितलेस. बट दॅट्स वॉट, ती गोष्ट मी तुझ्याकडनं घेतली की ॲफर्मेशन्स करायचे, की कुणाला हसू येईल करायची, की आय एम हेल्दी, आय एम ब्युटिफुल, आय एम सक्सेसफुल. मला काम मिळणार आहे, नाही फ्युचरमध्ये मला काम मिळालेलं आहे, मला यश मिळालं आहे, मला पैसे मिळालेले आहेत, मी सुखी आहे. सगळं होकारार्थी, कुठेही निगेटिव्हिटी येऊ द्यायची नाही. हे मला पटतं तुमच्या ह्याच्यामधलं. आणि म्हणजे छोटा असा इन्सिडेन्स की आपण जेव्हा भेटायचो तेव्हा तुझ्याच घरी येऊन मी त्या खिडकीवर माझी जी जागा होती तिथे बसून मी खूप काय खरं झालं की मला म्हणायची, मी खूप कामात, अगं मला वनश्री मला लिहायचं आहे प्लीज, पण तरीही ती यायची आणि म्हणायची, बघ रोहिणी एक दिवस असा येईल की तू माझ्याकडे तुझ्यासाठी वेळच नसेल. आणि आज खरोखरच तो दिवस आलाय की आम्हाला 15-15 दिवस भेटता येत नाही, इतकी ती बिझी झाले. नो, बट यू हॅव टू मॅनिफेस्ट. कारण मॅनिफेस्ट जेव्हा तुम्ही करता तेव्हा युनिव्हर्सना, मी खरंच सांगते, युनिव्हर्सकडे इतकं काही द्यायला आहे, पण आपल्या रिस्ट्रिक्टेड आणि लिमिटेड बिलीफ सिस्टममुळे आणि आलेल्या अनुभवांमुळे आपला विश्वास जातो. सो ऑन दॅट नोट, सो रोहिणी, आपल्या या पॉडकास्टमध्ये एक सेगमेंट असतो ज्याच्यामध्ये आपण मेडिटेशन करतो. सो आता आपण मेडिटेशन करूया. आणि माझा प्रयत्न असा असेल की तो 2 ते 3 मिनिटाचाच करूया, रिलॅक्सेशन आणि सेल्फ लव्ह त्याच्यामध्ये ऍड करूया. डोळे बंद कर तू आणि हात मुद्रामध्ये ओपन ठेव. पाय जमिनीला टेकलेले आहेत आणि आज आपण रोहिणी बरोबर मेडिटेशन करणार आहोत. तर तुम्ही सुद्धा जिथे असाल तिथे झोपून जरी असाल, बेडवरती चालेल, खुर्चीवर बसले असाल तर तुमचे पाय क्रॉस करू नका. डोळे बंद करा आणि या मुद्रामध्ये हात तुमच्या मांडीवर ठेवा. अँड नाव फोकस ऑन युअर ब्रीदिंग. नाकाने श्वास घ्यायचा आहे, होल्ड करायचा आहे आणि तोंड ओपन करून ब्रीद आउट करायचं आहे. श्वास बाहेर सोडायचा आहे, ब्रीद आउट. परत एकदा ब्रीद इन, होल्ड, ओपन युअर माउथ अँड ब्रीद आउट. लास्ट टाइम, ब्रीद इन, होल्ड, ओपन युअर माउथ अँड ब्रीद आउट. सो आता इमॅजिन करायचं आहे तू एका छान आरशासमोर उभी राहिलेली आहे. एक सुंदरसा असा विंटेजचा आरसा समोर आहे
आणि त्याच्यासमोर जाऊन तू उभी राहिली आहेस आणि स्वतःला बघायचंय. तुझे डोळे, तुझं नाक, तुझे कान, तुझे ओठ, तुझा चेहरा, तुझे केस, तुझे हात, बोट, हे सगळं स्वतःला तू ऑब्झर्व करायचंय त्या आरशात. आणि तुझी पूर्ण प्रतिमा जी आहे, सुंदरसा ड्रेस घातलेला आहेस तू किंवा साडी नेसली आहेस, आणि स्वतःला सांगायचंय आय लव्ह यू. तू जशी आहेस तशी मी तुला स्वीकारते. भलेही तुझ्यामध्ये फ्लॉज असतील, पण त्या फ्लॉज मधनच तू नवीन काहीतरी शिकतेस. मला तू जशी आहेस तशीच खूप आवडते. तुझं वागणं, तुझं उठणं, तुझं बसणं, तुझं करिअर, तुझी लोक, तुझे मित्र, तुझी मैत्रिणी, ज्या लोकांनी तुला दुःख दिलं, ज्या लोकांनी तुला बॅकस्टॅप केलं किंवा फसवलं, त्या लोकांना थँक्यू सो मच. कारण त्यांनी तुला शिकवलं की आंधळा विश्वास ठेवायचा नाही. ज्या लोकांनी तुझी मनापासून साथ दिली त्या सगळ्यांना थँक्यू म्हणायचं. तुझीच ओळ जी आहे ती म्हणते, रोज एक नेम कर, स्वतःवर प्रेम कर. रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं हे शरीर आपल्याला साथ देत असतं, आपल्यासाठी सतत काम करत असतं. तर आता आरशात ही जी प्रतिमा आहे तिला थँक्यू म्हणायचंय आणि म्हणायचंय आय लव्ह यू. जोरात म्हणायचंय आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय एम सॉरी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू. थँक्यू. आणि त्या इमेजला एक घट्ट मिठी मारायची आहे आणि हळूहळू हाताचे पाम जे ते रब करायचे, डोळ्यांवर ठेवायचे, कानावर आणि हार्टवर म्हणायचे आय लव्ह यू, आय लव्ह यू. आणि हळूच डोळे उघडायचे आणि स्वतःचे गाल घ्यायचे, तसे पकडायचे, आय लव्ह यू, यू आर सो क्यूट, आय लव्ह यू, यू आर सो क्यूट, फील इट अँड डू इट, आय लव्ह यू, यू आर सो क्यूट, आय लव्ह यू, यू आर सो क्यूट. मिठी मारायची आहे स्वतःला. थँक्यू. अँड आय होप तुम्ही सुद्धा हे मेडिटेशन केलं असेल आणि तुम्हाला अनुभव आला असेल. कसं असतं ना रोहिणी, लहान मुलांना जेव्हा तुम्ही गाल असे खेचताना तेव्हा ते हसतात आणि आपल्याला एक आनंद होतो. ते लहान मुलगाही नसतं करत. आनंद जो होतो ना तो आतमधनं आपल्याला होतो. सो हे एक रोज स्वतःला कुचिकू किंवा यू आर सो स्वीट असं तुम्ही केलं आणि हक केलं तर तुमच्यातलं ते लहान मुलं आहे ना ते पुन्हा यंग होतं. म्हणजे वयाने आपण होतो 50, 60, 70, पण ते जे लहान मुलं आहे ना त्याला प्रेमाची गरज असते. सो आय होप यू एन्जॉयड द मेडिटेशन. कसं वाटलं? गुड. आणि फ्रेंड्स तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा की हे मेडिटेशन तुम्हाला कसं वाटलं. सो रोहिणी इथे हे कार्ड्स आहेत. ओके. हे कार्ड्स जे आहेत हे मी सगळ्या गेस्टकडनं पिक करून घेते. युनिव्हर्सला तुला काही मेसेज द्यायचा आहे. सो मनामध्ये एखादा प्रश्न असेल तो तयार करतो. 1 मिनिट डोळे बंद कर आणि मग ह्यातलं कुठलंही कार्ड जे तुला वाटतंय तुझ्या डाव्या हाताने उचल. ओके. रिलायबिलिटी. काय प्रश्न होता तुझा? माझा प्रश्न होता की माझ्या आसपासचे सगळे लोक माझ्याबरोबर शेवटपर्यंत राहतील का? उत्तर आलंय रिलायबिलिटी. ओके. तर तुझ्यासाठी मेसेज आहे की बिल्डिंग ब्रिक बाय ब्रिक यू आर रायझिंग. डेफिनेटली आत्ताची जी रोहिणी आहे आणि आधीची जी रोहिणी होती तिच्यामध्ये जो ग्रोथ झाला, जो स्वभावात बदल झाला, पॉझिटिव्ह नेगेटिव्ह सोडून, किंवा मी पाहिलं तुझा 13 किलो वेट लॉस जर्नी, मी स्वतः पाहिलं की तू ज्या पद्धतीने कंट्रोल करतेस किंवा नव्याने तुझी लोकं जोडली आहेस. सो जसं इथे लिहिलंय ब्रिक बाय ब्रिक, थेंबे थेंबे तळे साचे, तर ती लोकं राहणारच आहेत तुझ्याबरोबर आणि मी तर राहणारच आहे तुझ्याबरोबर नेहमी. आणि जाता जाता मला तुला एवढंच सांगायचं आहे की कुठलीही हिलिंग मोडालिटी कर पण विश्वास ठेवून कर, जो तुझा नेहमी आय थिंक आधी नव्हता. थोडासा नव्हता आधी, कारण आय थिंक मी जेव्हा हिलिंगला सुरुवात केली होती तेव्हा तुझा एवढा नव्हता विश्वास. पण तुला यंगस्टर्सना किंवा आपल्या प्रेक्षकांना किंवा फ्रेंड्सना
काय मेसेज द्यायची मला इच्छा हे आहे? सांगायचं की जे काही करायचे ना ते विश्वासाने करा. हं, अर्धवट विश्वासाने करू नका, नाहीतर करूच नका. हं. पण विश्वास ठेवून केल्याने गोष्टी घडतात, याचा अनुभव मला आलेला आहे. ओके. तर मी हेच सांगायचं प्रयत्न करेन की जे काही कराल ते पूर्ण कन्व्हिक्शननी करा आणि त्याचा पाठपुरावा करत राहा, सोडून देऊ नका मध्येच. ते करा, नक्की तुमचं स्वप्न साकार होईल. थँक्यू रोहिणी, आज तू इथे आलीस आणि इतक्या छान गप्पा मारल्यास आणि सेल्फ लव्ह बद्दल भरभरून बोललीस आणि Yes. ऑफकोर्स तुझ्या 2 सुंदर कवितांचं वाचन सुद्धा केलं. सो फ्रेंड्स, तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला डेफिनेटली तुम्ही मला कमेंट्समध्ये लिहून पाठवा आणि आय एम शुअर तुम्हाला एपिसोड आवडला असेल, कारण रोहिणीसारखी दिग्गज लेखिका आणि आज मला बोलावल्याबद्दल मी पण थँक्स म्हणते. आणि तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. ओके. सो रोहिणी, थँक्यू सो मच. माझ्याकडनं हील युअर सोल कडनं एक छोटंसं टोकन आहे तुला. आय होप सो यू लाईक नाईस. इट. थँक्यू. तुझ्या उपयोगी पडतील अशाच वस्तू आहेत. मनीसाठी मनी माऊ आहे, ग्रीन कॅन्डल येस. आणि पायराईटचं टंबल आहे Oh, wow. आणि मनी सॉल्ट आहे जे तुला Wow. आंघोळीमध्ये वापरायचं आहे. म्हणजे तुझा अच्छा. ऑरा विल बी मनी मॅग्नेट आणि खूप आणि पैसे तुम्ही मला अजून छान बघू शकाल. ऑफकोर्स आणि ट्रॅव्हल करायचंय आपल्याला खूप travel भरपूर आणि करायचंय. भरपूर मालिका सुद्धा लिहायच्या आहेत Yes. आणि आता तू इतकं छान वजन कमी केलेलं आहेस तर भरपूर ड्रेसेस घेऊन असंच सेल्फ लव्ह करत राहा. Yes. कोण काय बोलतंय ह्याच्यापेक्षा तुला काय वाटतं हे हा. जास्त महत्वाचं तिथे आहे. जाता जाता एक छोटीशी गोष्ट सांगते की इंडस्ट्रीमधले सगळे लोक म्हणतात की सगळ्यात हुशार कोण होता? शाहरुख खान. हो. तो आज इथवर पोहोचला तो फक्त सेल्फ लव्हमुळे. कारण स्वतःवर त्याने अतिशय प्रेम केलं आणि त्याचा म्हणजे त्याला पूर्ण ती खात्री होती की मी हे करू शकतो. तर आजचा आपला विषय सेल्फ लव्ह असल्यामुळे सांगते की आज तुम्ही सुद्धा शाहरुख खानसारखे सेल्फ लव्हमुळे एवढे यशस्वी होऊ शकता. येस. सो थँक्यू सो मच रोहिणी वन्स अगेन. आणि फ्रेंड्स, तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. आणि हे हिलिंग सर्कल जे आहे आपल्याला खूप मोठं करायचं आहे, कारण हा असा एक प्लॅटफॉर्म आहे जिथे आय थिंक या धकाधकीच्या जीवनामध्ये ना सगळेजण जिथे पळत आहेत तिथे एक कान हवा आहे आपल्याला आणि तो कान हे आपलं हिलिंग सर्कलचं काम आहे. सो तुम्हालाही काही विषय सुचत असतील आणि तुमच्याही मनात काही जर गोष्टी असतील तर डेफिनेटली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आणि द हिलिंग सर्कल विथ वनश्रीचे हे एपिसोड्स आणि पॉडकास्ट तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि आमचा हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आय लव्ह यू ऑल. टेक केअर. थँक्यू सो मच.